चला मित्रांनो, आता किती वेळ आपला आता हे चौथा. आता 2 वेळेस अस्तंबा, नंतर मांगीतुंगी आणि आज फायनली आम्ही सकाळी 3:30 वाजता महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर कोणतं कळसुबाई इथून निघतोय. हा होमस्टे सरपंचांनी दिला होता आम्हाला आणि तिथून आता 3:30 वाजलेले. आता अंधारात आम्ही सुरुवात करणार आहे आणि जसं काही अपडेट असेल तसं तुम्हाला सांगू. चला आता आपण सुरुवात केलेली आहे आणि ही ग्रामपंचायत आणि येऊ ना काही अडचण नाही. ते समोर जे लाईट दिसत आहे तुम्हाला छोटे छोटे, तीच वरती चढण्याची साठी हे केलेलं आहे. सरपंच खाडे साहेबांचं घर पण इकडेच आहे. काल त्यांच्याचकडे जेवणाची व्यवस्था केलेली होती. आपले वासाळीचे सरपंच काशीनाथ कोरडे यांनी त्यांचा संपर्क दिला होता. त्याच्यामुळे आज आपण हे निलेश आणि मिल्के आपले 2 मित्र, हे सरपंच साहेबाचं घर इकडे. आणि विशेष म्हणजे आता या कळसुबाई शिखराच्या ट्रेकमध्ये आमचे ते बघा ते दिसतंय कळसुबाई शिखरा आमचे मित्र नासिर शेख, माणिक बकार आणि नोशिंदे आपा हे तिघं काही व्यक्तिगत कारणास्तव आले नाही. आणि आता आम्ही रात्री सुरुवात करतोय अंधारामध्ये पूर्ण. निलेश आणि मिल्के पुढे चालत आहे. आता हळूहळू तुम्हाला सांगत राहू. हे बघा ती जी रांग हे दिसते ना, त्या रांगमध्ये ती जी वरती जाते ते कळसुबाई शिखरवर आहे. आणि बरेच लोकांनी आमच्या आधी पण सुरुवात केलेली आहे आणि बरेच लाईट चमकत आहे. 4 वाजलेले. हा पूर्ण चंद्र आणि पूर्ण अंधार आहे. आता इथे पूर्ण शांतता आहे, नीरव शांतता, निसर्गरम्य वातावरण आहे पूर्ण. आणि आम्ही आता सुरुवात केलेली इथे. ही नदी आलेली आता. अंधार असल्यामुळे तुम्हाला काही दिसत नसेल जास्त, कारण मला दिसत नाही आहे. हो हो येतो लवकर लवकर. रस्ता दिसत नाही ना. ही आता इथे रस्त्याचं काम पण चालू आहे वरती जाण्यासाठी. इकडे रस्ता इथूनच बोला तो. घरी काय पुलासारखं वाटत नाही म्हणजे. चला आता नंतर पुढे सुरुवात करू. आता हे चौकर पुढे अंधार. कमीत कमी 25-30 जण आमच्यासोबत. दुसरे कुठले तरी काही सांगता येणार नाही. आता 5 मिनिटाचा ब्रेक घेतला आहे. 100 मीटरच फक्त सुरू झाली आहे. इथे चहा वगैरे भेटते इथे सकाळी आणि पाणी वगैरे घेऊ आणि पुढे निघू. आता तुम्हाला तिकडं दृश्य दाखवतो. हे बघा ते छोटे छोटे लाईट तुम्हाला दिसतंय ना, ते पूर्ण वरती जायचं आहे. हे बघा आहे ना, भारी येतो, बढिया येतो. हे इथून आता कळसुबाई शिखराची सुरुवात होते. पायथ्याशी म्हणजे इथून चढायला सुरुवात होती. इथून ते 1600 मीटर असं आहे सांगितलं. इथून सुरुवात आता हे बघा मोठा ट्रेक सर्व ग्रुप आणि हे गाव परत आलो आहे. तर वर चढतो. इथल्या स्थानिक रहिवाशांनी अशा प्रकारे ज्यांनी पाणी वगैरे काही आणलेलं नाही त्यांचं ठेवलेलं आहे. हे दुकान एक, हे एक ताईंचं दुकान इकडे, असे 2 दुकाने बसलेले आहेत. हे बघा असे मध्ये मध्ये घर आहे आणि वरती हे बघा हा रस्ता आहे. असे भरपूर ठिकाणी स्टॉप आहे.
आता इथे बसलेलो आहे आम्ही. तुला काही अल्प उपार करू आता 4:30-5 वाजता. सगळं सोबत आणलेलं आहे आणि हे दुकान वगैरे असं लागलेलं आहे सर्व दुकानं. रात्रीची वेळ आहे पण कमीत कमी 150 ते 200 ट्रेकर आहे आमच्यासोबत. ट्रेकर आहे का कुठली काही आता चढतो हळूहळू. हे बघा एवढं वर आलेलं होता पुरं थकलेलं आहे. मी छापा तसा पायरी लागलेला आहे. बघू आता बऱ्याच उंच ठिकाणी आलो आहे. ह्यातून 1-1.5 तास लागेल म्हणे. हे छोटंसं त्यांनी स्थानिक गावकऱ्यांनी त्याचं दुकान आहे. चहा कॉफी वगैरे नाश्ता वगैरे मिळतो इथे. नाही सर्व वेगळे इथे असं खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि आता सूर्योदय होणार आहे त्याच्यामुळे ते पूर्ण आकाश आता लाल झालेलं आहे. कसं काय नाही सोपं या म्हणजे ती जे 2-4 स्टॉप आहे ना कठीण बघता. उलट असतं मग कठीण याच्यापेक्षा. हां सुविधा नाही तिथे. चला थोडंसंच बाकी आता. हां थंडी वाजू शकत नाही ना. चला मिळखे नाही राव. चला लवकर. चला आता शेवट शिडीने देस राव. शिखर सरून जाईल. एक मिनिट सर, एक मिनिट. कळसुबाई शिखराच्या माथ्यावरून हे आपल्याला भंडारदरा धरण दिसतंय. हे जवळून पण बघितलं काल आम्ही. जबरदस्त दृश्य आहे आणि पूर्ण निसर्गाने आजूबाजूला वेढलेलं आहे पूर्ण. आणि इतकी गर्दी वगैरे कमीत कमी 400 ते 500 लोक इथे वरती सूर्योदयाची बघताय. आजूबाजूचा परिसर आहे हा. खाली बसायला रोजा पैसे वसूल झाले का? पैसे वसूल झाले वाटतं. झाले का 8 मिनिट? 4 मिनिटं लागत होते. 4 झाल्याचे नाही आले. काढ जरा मी. वरती शिखरावर असं कळसुबाई देवीचं एक मंदिर आहे. सकाळी अंधार असल्यामुळे आपल्याला हे दृश्य दाखवता नाही आलं. हे बघा इथे आपण चढलो होतो आणि खाली उतरतो. आता चढाईपेक्षा खाली उतरणं खूप कठीण वाटतंय. आजूबाजू दृश्य
परतीचा प्रवास सुरू केला आहे. बघा भरपूर मुलं मुली इथे ट्रेकिंगसाठी आलेले आहे. हा पूर्ण व्ह्यू दिसतोय. आता उतरायची चढाई उतरतोय आता त्या ठिकाणी आलेलो आहे. आता काही नाश्ता वगैरे करू थोडासा इथे सोबत आणलेलं आहे. कळसुबाई म्हणजे 21चा अनुभव होता. सकाळी 4 वाजता निघाल्यामुळे जास्त काही जाणवलं नाही, पण काही ठिकाणी जे चढते होते ती एकदम जास्त वर होते. आणि परंतु जेव्हा आपण याच्यावर पोचतो आणि सनराईज बघितला सूर्य निघताना, ते खूप एक म्हणजे पहिल्यांदा आयुष्यात बघितलं होतं असं. एवढा सूर्य असं निघताना कधी बघितलं नव्हतं. आणि कमीत कमी त्यावेळेस 1000 ते 2000 लोक तिथे हे उभे होते. म्हणजे तरुण मुलांपासून तर ते वयस्कर माणसांपर्यंत सर्व होते. तर आता नाश्ता करतोय खाली. आता बरेच व्ह्यू सगळे दाखवताना आले, त्याच्यामुळे व्ह्यू करू आता आणि थोडे दाखवण्याचा प्रयत्न करू. आता नाश्ता वगैरे करून घेऊ ते. आता हा लुक येतो ओरिजिनल मिल्क आहे. रात्री म्हणले दिसत नाही आपल्याला. नाही बरं बघितलं नाही रिकाम. हा पैसे पडायचं ना 500 आरामशीर. नाही गाईडची काही गरज नाही आहे. तो आपल्याला आपला जो रूम मला बोलला होता ना की गाईडची काही आवश्यकता नाही म्हणून. रात्री पूर्ण आणणार काही दिसत नाही. आता क्लिअर हो राहिलं सर्व. 10 वाजेपर्यंत पोहोचून जाऊ आपण. नाही रे बस आता उतार चालू आहे. खूप खाली उतरण्याचं हे झालेलं आहे. रस्ता पूर्ण स्केटिंग आहे आणि भरपूर जण चढत आहे. नाही रे शुगर तर काय आता एवढं खाली चढ उतरल्यावर सॉरी हे रात्री दिसत नाही, पण ही जी ग्रीनरी ना ती रात्री पाहायची मजा नाही. तसं काही होणार नाही. हड्डी तुटून जाईल पण लोकांना तुटणार ते. हे गर्दी येईल म्हणता गर्दी. ती शिड्यावरची सकाळी एवढी गर्दी नव्हती, आता खूप गर्दी. आता खाली उतरतोय आपण. कळसुबाई शिखराचा एक अविस्मरणीय अनुभव घेतला.